परिषद प्राथमिक शाळा हिरापूर व अंगणवाडी क्रमांक 147 माता पाककुली कृती स्पर्धा आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीला या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि खूप आनंदाने मातांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। किती सुंदर पौष्टिक पदार्थ या ठिकाणी केलेले आहेत हे आपल्याला दिसतच आहेत। पदार्थामध्ये मसाले भात, इडली, थालीपीठ, त्यानंतर शीरखुर्मा, गोड भात, आपल्याला बाजरीची भाकरी, त्यानंतर आयते, त्यानंतर आपल्याला आप्पे, गुलाबजाम हे स्वतः महिलांनी तयार केलेलं आहे। आपण या अन्नाचा नेहमीच स्वाद घेत असतो। अंडी, त्यानंतर बीट, अळूची वडी, गाजर, कोशिंबीर, चणे, चवळी, मोड आलेले मटकी, वाटाणा, त्याचबरोबर छोटे तळलेले पापड आणि चिरोटे, गूळ शेंगदाण्याची चिक्की, फळांमध्ये आपल्याला संत्रा दिसत आहे, इडली सांबार, त्याचबरोबर आपल्याला शेंगदाणा लाडू, चकली, अळूची वडी, खीर, आप्पे, पुरी, भजी, त्यानंतर बिटाचे गोड वडे, राजगिऱ्याचे लाडू, तांदळाची भाकरी, उसळ, दही, त्याचबरोबर गोड अशी खीर, पुरी, गाजर हलवा, दही सॉसबरोबर मेथीची पुडी, शेंगदाणा चिक्की, मटकी अशा या सुंदर अशा पंचपक्वान्नांमध्ये आपल्या शाळेची स्पर्धा आयोजित केलेली आहे। आणि या ठिकाणी सर्व हिरिरीने ज्या मातांनी यात सहभाग घेतला त्या सगळ्या मातांचे मी स्वाती चव्हाण या ठिकाणी स्वागत करते, त्याचबरोबर अभिनंदनही करते। आमच्या परीने आम्ही फुलाची पाकळी म्हणून त्यांना बक्षीसही वितरित करणार आहोत। तर या सर्व हिरापूरच्या माझ्या माता पालकांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात आणि स्वागत करते। त्या निमित्ताने अंगणवाडीतर्फे आणि आशा सेविकातर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत। आणि स्पर्धा सुरू होत आहे। आमच्या कुरकुटे ताई, आपल्या आशा ताई आणि त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन कमिटीच्या तज्ज्ञ ताई, आमच्या पवार ताई आम्हाला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत। पदार्थाची पौष्टिकता, मांडणी, प्रेझेंटेशन आणि त्याचबरोबर त्याची चव घेऊन या ठिकाणी गुणांकनाला स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। कुरकुटे ताई आणि पवार ताईंना मी विनंती करते त्यांनी स्पर्धा चालू करावी। चला, तुमचं नाव सांगायचं, पदार्थ असं सांगा की व्हिडिओमध्ये सांगा, पदार्थ सांगा। डोसा, चटणी, सुकट, भाजी, तांदळाची भाकरी, मुळा, लाडू, अंडी, व्हेज पुलाव, चवळीची उसळ, धपाटे, दही, गुलगुले, पापड, शीरखुर्मा। खूपच छान, पूर्ण पौष्टिक अशी थाळी तयार झालेली आहे। छान, चला पुढे। बिटाचे वडे आहेत हे, प्रमिला गुजले, आरती काटकर, हे मुगाच्या पुऱ्या आहेत आणि हे फ्लॉवर बटाट्याचे कटलेट आहेत। कसे बनवले तुम्ही? फ्लॉवर बटाटा आधी शिजवून घेतला तो आणि नंतर त्याच्यात कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला वगैरे टाकून बेसन आणि मैदा थोडासा टाकून ते तळून घेतले आणि ह्या पुऱ्या हिरवे मूग भिजवले, ते रात्रभर भिजत ठेवून मोड आणले, ते वाटून घेतले हिरवी मिरची कोथिंबीर टाकून आणि ते मळले गव्हाच्या पिठामध्ये आणि त्याच्या पुऱ्या बनवल्या। खूपच छान, चला पुढे। मी दीपाली पवार, डोसे आणि हे आप्पे आणि चटणी। आकाश जाधव, मी इडली बनवली आहे, स्टफ इडली आहे ही, सर्व डाळी आणि तांदूळ भिजवून त्याच्यापासून इडली तयार केलेली आहे आणि ह्या सर्व डाळींपासून मेथी दाणे वगैरे सर्व डाळी यात सांबार बनवलं आहे त्याचं, आणि बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आहे ज्यात मिरची, कोथिंबीर आणि लिंबू वगैरे पिळून व्यवस्थित ते बनवलेलं आहे आणि ते बटाट्याची स्टफिंग करून इडली बनवली आहे। मी एवढे सगळे पदार्थ बनवलेले आहेत। ह्याच्यात पुदिन्याची चटणी, लसूण खोबऱ्याची चटणी आहे, हा भाजलेला पापड आहे, हे मोसंबी आहे,
हा पापड आहे, हे सॅलडचे प्रकार आहेत. हे आळूची वडी आहे, जेणेकरून ती शिजवून घेतलेली नाही, तशीच तयार करून तशीच कापून घेतली. अंडी शिजवलेली, शेंगदाण्याची चटणी आहे, दही आहे, दूध आहे, वरण भात आहे, ॲप्पे आहेत आणि हे उसळीचे प्रकार, उकडलेला बटाटा आणि जवसाची आणि कारळ्याची चटणी, बटाट्याची भाजी, डोसा आहेत, धपाटी बाजरीची भाकरी, मूग भिजवले 1 तासभर आणि त्याच्यानंतर ते बारीक केले मिक्सरवर. त्याच्यात हे इडलीचं बॅटर घालून त्याच्यापासून हा पराठा बनवला. हरभऱ्याच्या डाळीपासून पण तसाच पराठा बनवला. तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि चपाती. खूपच छान. त्यानंतर हां, आता मम्मीचं नाव सांग. हां, मम्मीला यायला जमलं नाही आहे, मम्मीच्या पदार्थाची माहिती दे. काय बनाय? गोड भात बनवला आहे का? भातात काय टाकले? गूळ आहे, ओके, ड्रायफ्रूट्स टाकले, छान छान बनवलं आहे आणि सजावट पण छान केलेली आहे. हां, मी किमया पवार. मी मेथीच्या पुऱ्या बनवल्या आहेत, गाजर हलवा बनवला आहे, शिरा आहे, मटकीची उसळ बनवली आहे आणि शेंगदाणा चिक्की बनवली आहे. खूपच छान. या ठिकाणी सगळ्यांनी खूप मेहनतीने छान बनवलेले आहेत पदार्थ. हां, मी ऋतिका गणेश पवार. तांदळाच्या पिठापासून चकल्या तयार केलेत, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे घालून. खीर बनवली तांदळाची, काजू बदाम तूप घालून आणि कोथिंबीरच्या वड्या बनवल्या. खूप छान. हां, खोबऱ्याची चटणी बनवली. खोबऱ्याची चटणी आणि इडली, छान. हां, या थांबा, बोलू नका, थांबा, मी व्हिडिओ. हां, शेंगदाणा लाडू बनवलेत का? त्यात खोबरं पण टाकले, गूळ आहे, छान. त्यानंतर तुम्ही? आरती विकास खरात चिरोटे बनवलेत मैद्याच्या पिठापासून. होय, आणि त्याच्यावर साखर पेरली आहे का? साखर पेरली. छान. पुढे? मी वैशाली नवनाथ जुने. मी शाबूवडे केलेत, शेंगदाण्याचे लाडू केलेत, लसूण चटणी केले, ओली नारळाची चटणी केले, आप्पे केले, तांदूळ आणि मिसळ पौष्टिक आप्पे, थापी वडी केले, कोबीची वडी केले आणि तांदळाची भाकरी केली. खूपच छान. खूप अंगणवाडीच्या मातापालकांनी छान हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि आमच्या शाळेच्या मॅडमनी पण खूप चांगलं केलेलं आहे. बघा, गुलाबजाम केलेले आहेत, छानच. पूनम किशोर पवार. मी गुलाबजाम बनवले. खूप सुंदर. घरी बनवले आहेत ना? बघा, छान गुलाबजाम आपण विकत घेतो, त्यांनी स्वतः घरी बनवलेले आहेत गुलाबजाम, ड्रायफ्रुट्स वगैरे लावून. हां, जितेंद्र पवार. मसाले भात आणि तांदळाची खीर केलेली. तांदळाची खीर केलेली आहे. आपल्याला पौष्टिक असं जेवण शाळेत द्यायला सांगतात, त्यात तांदळाच्या खिरेचा सहभाग असतो. हिरव्या मुगाचे थालीपीठ आणि हिरव्या मुगाची उसळ, दही. बघा, मुगाचे थालीपीठ आणि मुगाची उसळ, दही हा एकदम पौष्टिक असा पदार्थ या ठिकाणी त्यांनी प्रेझेंट केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काजल धनावडे यांनी ही काजूची बर्फी दिलेली आहे घरात बनवून, सुंदर. सारिका सचिन पवार. इडली सांबर, बटाट्याची भाजी, मसाले भात. छान. मसाले भात, इडली सांबर आणि बटाट्याची चटणी असे हे पदार्थ या ठिकाणी त्यांनी सादर केलेले आहेत. पुन्हा एकदा बघा, या सगळ्या पदार्थांमध्ये आपल्याला या माता पालकांची पण ओळख होते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, या बिर्याणी खूप सुंदर बनवतात. त्याचबरोबर यांची बिर्याणीसुद्धा खूप सुंदर, दालचिया आणि बिर्याणी यांची छान असते. यांना ऑर्डरी पण मिळतात. अशा या मातांचा या शाळेमध्ये सहभाग आहे हे सर्वांनी नमूद करा आणि खूप छान हिरापूरमध्ये सर्वांनी हा आनंदाने घेतलेल्या सहभागाबद्दल धन्यवाद. सर्व पौष्टिक ताटांचे परीक्षण झालेले आणि आता सर्व माता प्रत्येकजण एकमेकींच्या पदार्थांची टेस्ट घेत आहेत. या ठिकाणी सर्व मातांना सर्वांचे पदार्थ चाखण्याची संधी मिळालेली आहे. हे सगळे पदार्थ माता भगिनींनी खाऊन संपवायचे आहेत आणि मगच घरी जायचंय. किती वेगवेगळं बघा, आपल्या मैत्रिणींनी छान छान बनवलेलं आहे. एक सुवर्ण संधी. कोणच येणार नाही हॉटेलमध्ये पण तुम्हाला असं खावा खावा खावा. या ठिकाणी सर्वांनी रात्रभर झटून वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि या सगळ्या आमच्या भगिनी हे पदार्थ चाखतायत. पोटभर खावा, घरी जाऊन जेवायचं नाहीये. एकदम पंचपक्वानं मांडली गेलेली आहेत या ठिकाणी.
अंगणवाडीच्या ताईंना, सानिकाला मी विनंती करते की पदार्थ खावा, टेस्ट करा. हो हो करणार. परीक्षकांनी काढलेले गुणांकन तुम्ही पदार्थ टेस्ट केल्यावर कळेल की बरोबर दिलंय किंवा नाही. वैशाली, आपल्याला आम्ही या ठिकाणी बघा 2च बक्षिसं देणार होतो, पण तुमची मेहनत आणि पौष्टिकता बघून आम्ही 4 बक्षिसं द्यायचं ठरवलंय. अंगणवाडीला 2 आणि शाळेला 2. पण बक्षीस आता उद्या मी वितरित करेन. बक्षीस आम्ही उद्या देऊ सर्वांच्या समवेत. खूपच छान असा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता माता पालकांनी बनवलेल्या या पौष्टिक अन्नपदार्थाचं विद्यार्थी आवडीने अन्नग्रहण करत आहे. मातांनी खाल्ल्यानंतर बघा त्यांची बालकं पण त्यांनी एवढा आहार बनवला आहे की तो पुरलेला आहे भरपूर, आणि मुलं आवडीने सगळे अन्नपदार्थ खात आहेत. सगळं संपवायचं बाबू, हां सगळं संपून मग जायचं. चला इकडे बघा, खाता खाता सगळे इकडे बघा. छानपैकी बघा जरा, गुलाबजाम खाल्ले का? छान. अंडी खावा, सगळं संपवायचंय. आम्ही रिकामं ताट देणार आहे, आम्ही भरलेलं ताट कोणाला देणार नाही.